मालाड पश्चिम येथील स्वस्तिक कंपाऊंड परिसरातील एका मोल्डिंग उद्योगात थेट वीज वाहिनी टाकून करण्यात आलेली 1,63,00,000ची मोठी वीज चोरी अदानी इलेक्ट्रिसिटीच्या दक्षता विभागाने पकडली आहे। डोंबिवली शहराजवळील 27 गावांच्या परिसरातील 15 नागरिकांचे मोबाईल हॅक करून आणि शेअर मार्केटमध्ये जादा नफा देण्याचे आमिष दाखवून 24,21,000ची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यातील 100 वर्षांपेक्षा जुन्या ऐतिहासिक माहीम किल्ल्याच्या तटबंदीचा एक भाग डागडुजी अभावी कोसळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी राज्य सरकार 7,500 कोटींचा ग्रीन स्टील प्रकल्प, सीप्लेन सेवा आणि वाटद येथे भव्य शिपयार्ड उभारणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे। रायगड जिल्ह्यात आधी लांबलेल्या पावसामुळे आणि नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे 2100 हेक्टरवरील रोपवाटिकांचे नुकसान झाल्याने भात लागवड अवघ्या 1.67% क्षेत्रावर संथ गतीने सुरू आहे।